सगळा घोळ त्या पत्रिका बनवणाऱ्यांनी घातलाय। त्यांना वेळ चुकवली, त्यांना तारीख चुकवली, मी काय करू? हो का? मग हे तुझ्या लक्षात यायला नको होतं का? आणि त्या प्रतीकची आई स्पष्टपणे म्हणाल्या, तू आपण होऊन त्यांना माझ्या मुलीचं वय 28 वर्ष आहे असं सांगितलंस। वा, तुमचा त्या बाईवर विश्वास आहे? इतकी वर्ष मी तुमच्या बरोबर संसार केला, पण माझ्यावर नाही? अगं विश्वासाचा प्रश्नच येत नाही मंदा। जे काही झालं ना ते सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय। अहो पण जे झालं ते चांगलंच झालं ना, चांगलंच झालं ना। एक सेकंड, काय चांगलं झालंय? अगं तिथे एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपल्याला ऐकावं लागलं, ताईला एवढ्या लोकांसमोर ऐकून घ्यावं लागलं, हे चांगलं झालंय? अगं त्यांना असं वाटतंय ताईने मुद्दाम तिचं वय लपवलं, हे चांगलं झालंय? मला ना कळत नाही आई, अगं आपली बदनामी झालीये, हे चांगलं झालंय? आता ते ताईला काही बोलतील, हे चांगलं झालंय? मस्त। इथे मी माझ्या मुलांचं आयुष्य मार्गी लागावं, त्यांचं सगळं भलं व्हावं म्हणून झट झट झटते, जीवाचं रान करते, पण तरी पण तुम्ही मलाच दोष द्या। काय वाईट झालं रे? मी म्हणते झाली चूक माझ्याकडनं, नाही बघितली मी पत्रिका, त्या पत्रिकावाल्यांनी घोळ घातला, सगळा चुकीची तारीख लिहिली, पण त्याचा परिणाम काय झाला? चांगलाच झाला ना? चांगल्याच घरामध्ये पडतीये ना स्वानंदी? अरे कोण तो प्रतीक, कसला तो बावळट, त्याचं कुटुंब आणि सगळं, त्याच्यापेक्षा 1000 पट लाख पटीनं चांगलं सासर मिळालंय आपल्या स्वानंदीला। अगं पण कोणत्या परिस्थितीत? कोणत्याही परिस्थितीमध्ये का असे ना, अहो लोकांना ना शेवटच लक्षात राहतो, आणि ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड। इतिहास जिंकलेल्या माणसांच्या नावाने लिहिला जातो, हारलेल्या माणसांच्या नाही। जे काही झालं ना ते अत्यंत हॉरिबल झालंय। तुम्हाला ना आनंद काय असतो हेच माहित नाही मुली। आनंदात राहणं, आनंदात जगणं, आनंदाचा विचार करणं हेच कळत नाही तुम्हाला। ऐका माझं, ऐका, ही देवाची इच्छा होती, नाहीतर समर राजवाड्यांनी स्वानंदी बरोबर या जन्मात कधी साखरपुडा केला असता? अजिबात नाही। अरे देवाच्या मनात होतं ना, म्हणून हे सगळं घडलं। आपण काय, आपण फक्त निमित्त आहोत, निमित्त। तुम्हाला श्रीमंत व्याही मिळणारच होते, कारण हे तुमच्या नशिबातच होतं, आधीच लिहून ठेवलं होतं, स्वानंदीला श्रीमंत सासर मिळणारच। अहो हे सगळं देवानं घडवून आणले, मी काहीच केलेलं नाहीये। निमित्त, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, हे विसरू नका। आई, आपल्या एवढ्या सगळ्या गॅस समोर अपमान झालाय। बाजूला ठेव ते सगळं, सगळं बाजूला ठेव। मला एक सांगा, काय हो, तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, स्वानंदीचं लग्न ठरणार म्हणजे ठरणार? मग ठरलं का नाही? कारण तिच्या नशिबातच होतं लग्न। आता तिच्या नशिबामध्ये गडगंज श्रीमंत नवरा असेल तर आपण तिचं नशीब थांबवणारे कोण? थांबवू शकतो? नाही ना। मग अहो मुलगी एकदा चांगल्या घरामध्ये पडली आहे तर त्याचा आनंद साजरा करा ना। तेवढी एकच गोष्ट चांगली झाली आहे आज।